हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदीकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालच्या दिसाक महाभारतांतू कृष्ण आले वारडीक त्यागेल बायले निमते तांकां जाल्ले चेडूं हे पुराय पळयले पारिजात वृक्षा काणी येयली इंद्राक गर्भभंग केलेली काणी येयली ताजे नंतर आतां प्रद्युम्न विजय म्हळ्यार प्रद्युम्न कृष्णाल पोतू तो दिग्विजयाचे मुखारलेली काणी पळयतर आशिल्लीची कृष्ण रुक्मिणील पूत प्रद्युम्नी सांबू ಜಾಂಬವತಿಲ್ ದೊಗ್ಜನ ಪಾತಾಳ ಲೋಕಕ್ಕೆ ದಿಗ್ವಿಜಯ ವಚನು ಸರ್ಪ ಲೋಕಾಂತೂ ತನ್ನಿ ವಾಸುಕಿಕ ಸಲ್ವಾಯಿಲ್ ತೈತರ ಕಾಣಿ पळयलेला आता मागीर तांणी कसं करताची त्या वेळाक सर्पान तांकां सन्मान केले की आनी तांणी प्रेकापा काणीक दिली की मागीर प्रद्युम्न सांबू मयासुरो तांकां आड दिवचे आयलो काय तेदना मयासुराकय गलवलीची तागे ताणें तांकां सत्कार करून कप्पा काणीक दिली की थंय दुखून तांगेल ते आकाशाक आमी रथ न्हू खंय वता तो रथ ताजे वेरी स्वर्गाकय तांणी चमकलीची स्वर्गांतू कृष्ण पारिजात अपहरण करलेलें न्हय ताजे खातीर जयंतू कृष्णाल चेडवाल वटू हांव युद्ध करता म्हूण सांगून शिप्पार सेरयले के युद्धांतू जयंताक प्रद्युम्नान सलवायले जयंताले भाव ऋषभू जवो ऋषभू जयंत ऋषभ मीढव ह्या तिनी चेडवां शेचिले तंतू कृष्ण तांणी कृष्णान पारिजात अपहरण केल्लें कोरून हांग दुखून मेल्ला म्हणलेले विशयू तांकां चेडवांक गोत्तच पळय तांणी कृष्णाल चेडवां आमी मारताची म्हूण इलीची तशी ऋषभाक सांब पराभव करता प्रद्युम्न आनी सांबू जयंत आनी वृषभांक पराभव करून तांणी धांवडायसिताची मागीर देवेंद्र तांकां सत्कार आनी करतकय तुमी कृष्णाल चेडूं म्हूण म्हाका कळ्ळां म्हणटकय मागीर अपास आकाशारी तांणी प्रयाण करता आसची निजावन प्रद्युम्नाक रतीदेवीन एक मंत्र सांगिल्ले कळ्ळें त्या मंत्राचे शक्ती निमती तांकां खंय प्रयाण करूं जाता प्रद्युम्न सांबाक व्होवन घेवन तो आकाशार उबून वतरस द्वारके वचून पावला हे पुरे भागवतांतू इवची काणी हंतू समीचीन करून तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान सांगला हंचाण कृष्णाक 16,000 जन 100 बायलो ताजे नंतर अष्ट महिषी पट्टमहिष्यो हंगेल ಒಟ್ಟು अष्टपत्नियो हंगेल ಒಟ್ಟು कृष्ण कशी चलत पळया म्हण सांगून नारद पळय चायलेच की पळय हंग मी कुडगास्त बर का नारदाक कृष्ण देव म्हण गोत्तसतना ताणें तसल पुरे संशय दवरना जाल्यार नारद कसले आयलो म्हूण म्हणल्यार कृष्ण सामान्य मनीस म्हूण सांगून लोकां लेखील जनांक पुराय कृष्ण सामान्य न्हय असामान्य म्हणून दाखोवचे खातीर नारद परीक्षा करूं आयला म्हूण नारद कशी ते तितले जन बहुपत्न्यो कृष्णाक तांगे लोट कशी चलतयो म्हूण सांगून पळोवचे आयला म्हणून पळयतकय मागीर कृष्ण नारद प्रति एक घरा वतकय कृष्णा पळोवच्याक प्रति एक घरांत कृष्ण सात त्या घरा दुखून त्या घरा आंगणांत तो आनी एक घर हांगा येयलो हांगाय कृष्णच थंय कृष्ण ते 16,000 घरांत नारद भोंवता तितलेय कडेन कृष्ण पळोवन नारद आश्चर्य जाता एक कडेन अग्निहोत्रा बसला एक कडेन चेडवाले खेळटा एक कडेन बायलेल्या पट्टांक मारता एक कडेन मंत्रील्यांगे उलयतरस एक कडेन जोकालेर बसला एक कडेन हितलांत जड्डा उदा घालतरस एक कडेन संध्या वंदन करतरस एक घरांत तागेले वैश्वेदेव करतरस एक घरांत
कसं की स्तोत्र आदिवाची तर असं अशी एक ग्रहस्थ धर्मांतो ग्रहस्थान कसं कर्म कोर का या पुरे कृष्ण कोरनो दाखय तरस नारदा भारी आश्चर्य जाता इतली कडेने कृष्णस म्हणा तिथली जन बाईलांक एकल्यान कशी पळयल्या म्हूण म्हळें आलोचना बरलेले जन आयल्यार तितली जन बायलाल घरांतूय कृष्ण असं कशी रासक्रीड खेळतना एक गोपी कान्नेक गोपी वयर जाळेनी कित्याक म्हळ्यार पुराय गोपीला एक कृष्ण शिल्कय तशीच हांगा 16,108 जन पत्न्यांक एकल्यार वयर एकल्यांक चवथी मात्सरी म्हळें ना इथं म्हळ्यार पुरुचना लोटू कृष्णस तशी हे पुरे पळोवन मागीर वापास नारदू इंद्रप्रस्था वता कृष्णाले ही खेळ पुरे पळोवन कडेरी पांडव नारदांक आपयताच काही तशी त्याच वेळाक नारदान आतां आमी हाजे पयशी फुडें महाभारतांत सुमार मुखार चमकल्याची आतां इंद्रप्रस्थाक कृष्णाले संसार पुरे पळोवन इंद्रप्रस्था चमकलेली नारदानाची 5 जन बाबावांक बसकारान द्रौपदीन तुमगेल वटू एक नियमपूर्वक आसोका म्हणून वर्षा एकल्याल वटू आसचे म्हणून सांगून केल्ले मागीर सुंदोपसुंदाल काणयली ती आमी महाभारतांत पळयला तशी मागीर अर्जुन तीर्थयात्रे चमकलोलो तेवूय पळयला आमी उलुपी वारडी करून घेतले अर्जुनान मागीर चित्रांगदा परिणय जाल्ले ताजे नंतर 5 अप्सरसींक ते सिसडी रुपा दुखून ताण मुक्त केले मागीर संन्यासी त्रिदंडी संन्यासी रुपारी सुभद्रेल गांवां चमकलोलो थंय कृष्णाल प्रेरणेन सुभद्रेल वयर ताका मन जावन आशिल्लें कृष्णाल प्रेरणेन तो सुभद्राक परिणय करून घेता कशी राक्षस विवाह म्हळ्यार राक्षस विवाह म्हळ्यार सामान्य रितीर सांगचे जाल्यार क्षत्रियांक ते सम्मची अपहरण करून वारडीक करून घेवचे ते विवाह सुभद्रा परिणय जाता मागीर सुभद्रेक घेवन अर्जुन गांवां येता गांवां येवन तो अर्जुन द्रौपदी लागीं सुभद्रेक कुंती लागीं द्रौपदीला वचून पुरे मेळोवचे हे विशयी पुरे आमी पळोवन जाला अर्जुन इंद्रप्रस्था वचून तांगेल वटू आसूचे मागीर हे पुरे पांडवांक तांगेल बायलांतू चरडूं जेवचे विशयी आमी पळयले पांडवांक चरडूं जाल्यांचे आनी द्रौपदीक 5 पांडवाल निमती 5 जन चरडूं सुभद्रेक अभिमन्यू म्हणलेले एक जाल्लो अशी पुराय सकट जाल्ले मागीर एक दीस कृष्ण सत्यभामा वटू अर्जुन सुभद्रे वटू तांणी खांडववन विहारा म्हणून वतना थंय अग्नी ब्राह्मणाल रुपार येवन म्हाका अजीर्ण रोग जाल्ला ताका हे खांडवन दहन करी म्हूण सांगून ब्रह्मान म्हणला जाल्यार इंद्राल मित्रू तक्षकाल पूतू थंय आशिल्ले देखून इंद्र थंय खांडवन दहन करूं शुर्कल कुडले पावस हाडून तांकां वांचयता तशी इंद्राल निमिती पावस येना अशी रक्षण करून खांडवन खावच्या म्हाका अनुकूल करून दिवका म्हाका अन्न दिवका तुमी पडटाका म्हूण म्हणटना अर्जुनी कृष्ण जायत म्हणटाची जाल्यार म्हणटाची आमकां आयुध जेवकना म्हूण अग्नी तांकां जाय जाल्यार पुराय आयुध दिता अर्जुनाक रथू व्हड गांडीव अक्षय तुणीर सकट दिता कृष्णाक चक्र दिता हे पुरे तांणी घेवन थंय युद्ध पोरन खांडवन म्हळ्यार युद्ध म्हळ्यार इंद्रान आयल्यार इंद्रा हांकां सोलवाचें जायना अर्जुनान शरपंजर केला खांडवना वयरी इंद्रान घाल्लो एक पावसाचे एक थेंब उदक खांडवना भितर येना अशी थंय खांडवन दहन जालें जाल्यार ते खांडवन दहनांत जरी तार्यादी पक्षी तांणी त्या पक्षी वांचेल विशयो ताजे नंतर अश्वसेन म्हळेली एक सर्प वांचेल विशयो मयासुरान वांचेल विशय हे तिनी आमी पळयला मागीर मयासूर कृतज्ञता दाखोवची कशी हांव तुमकां म्हूण म्हणटना अर्जुन कृष्णाल निमती म्हाका करूं जाल्यार तूं कृष्णा लागीं निमगी म्हूण म्हणटना तो कृष्णाला आदेशा प्रकार तो मयनिर्मित एक सभाभवन मयासुरान निर्माण केलेलें एक सभाभवन हें अर्जुनाक दिता अर्जुनाक म्हळ्यार धर्मरायाक ते सभाभवन करून दिता ते सभाभवनाचे चंदाई विशय पुरे आमी पळयले तेंचे वेळाक समंत पंचकांत वसुदेव एक यज्ञ करता म्हळ्यार द्वारके आशिल्लो कृष्ण सूर्यग्रहणा वेळ येयलो तागेल पत्नी पुत्र बांधवांक पुरे घेवन सूर्यग्रहण चंद्रग्रहण जाता तीर्थक्षेत्र यात्रे केल्यार लायक म्हणटात न्हू तो सेमंत पंचकाक यात्रे चमकला ते सेमंत पंचक म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार
त्या आमी रामायणांतूय पळयला, मागीर भागवतांतूय येता ह्यो विशय. परशुराम दुष्ट क्षत्रियांक संहार करता आनी तांगेले रगत आसना ताजीन कुरुक्षेत्रांत 5 सरोवर निर्माण करता आनी त्या रक्तान जी पित्रांक तर्पण दिता, पित्र तृप्त जाताची आनी तांणी प्रत्यक्ष जाताची परशुरामाक. त्या वेळार परशुराम तांगेल्या वर घे तूं म्हूण म्हणटाची. वर घे म्हणटा परशुराम तांगेल्या वर घेता. कशें जालें म्हळ्यार आनी केन्ना युध्द करचें मन म्हाका येवचें नाका आनी हें पवित्र सरोवर पुरे पवित्र तीर्थ म्हूण जावो आनी ह्या सरोवरांत कोण स्नान करता तांगेले सर्व हत्या दोश निवारण जावो, आनम्माक कसले दोश केले तेवूय निवारण जावो म्हूण सांगून तो मागता पळय पित्र तृप्त जावन जायत म्हूण तांणी तथास्तु म्हणटाची. तशी समंत पंचकम म्हळ्यार समेतानाम अंतः यस्मिन. समेतानाम अंतः यस्मिन म्हूण म्हळ्यार सम म्हळ्यार गुंपू म्हूण म्हणटाची संस्कृतान. गुंप येयले दुष्ट क्षत्रियांक अंत केलेलो प्रदेश म्हूण. तशें जावन ते समंत म्हळ्यार ते 5 सरोवर निर्माण केलें तशें जावन पंचक. तशें जावन ताका स्यमंत पंचक म्हूण म्हणटाची जावो. तशी ते स्यमंत पंचक थंय कृष्णान थंय वतना स्यमंत पंचकाक वसुदेव यज्ञ करता म्हूण सांगून पांडवय तशीची तांगेले पत्नी पुत्र आवसू कुंतीक पुराय जनां घेवन चमकल्यांची सर्व कडेची राई थंय आयिल्यांची. ते आईल रायालंतू पुराय जन कृष्णाल प्रीतीची म्हूण ना. ಕೆಲವು जन कृष्णा मस्त प्रीती करताची, ಕೆಲವು जन कृष्णा द्वेष करचे, ಕೆಲವು जन मध्यम म्हळ्यार ಕೆಲವು पंत कृष्णाल वयर प्रीती येता तांकां, ಕೆಲವು पंत कृष्णाल वयर कोप येता. तसले पुराय राय थंय इल्ल्यांची. नंदगोपानी यशोदेकय थंय आपयला गोप गोपींक घेवन तांणी चमकल्याची. कितले की मुनी श्रेष्ठ समस्त प्रजावर्ग सकड थंय चमकल्यांची. तांत भितर कृष्णाक प्रीती करतलो कोण आसा ते मागीर परमात्माल प्रितीची कोण आसाची, परमात्मा म्हळ्यार प्रीती कोण आसा तांणी थंय वेदव्यास आयिल्यांची. वेदव्यास कृष्ण परशुराम देव 3 रुपारी पळोवच्या मेळ्ळींची काही 3 रुपाकय तांणी आराधना केली काही. तशी त्या परशुरामान निर्माण केले स्यमंत पंचकाचे रामहरद म्हळेल तीर्थांत सूर्यग्रहण कालांत सर्व जन नाल्लींच काही आनी थंय येशील कृष्णाले संदर्शनय तांकां मेळ्ळें. नमे एद्दोळ थंय देव देव म्हणून विग्रह पांय पडचे आतां कृष्णाल संदर्शन ते वय पुरे जन म्हळ्यार थंय ज्ञानशील जनाक मात्र कितले कृष्णाल वयर प्रिती नातील जनय राय चमका तांकां परे कृष्ण देव म्हणून कळयनी थंय जाल्यार कोणाक कळ्ळा तांणी बिंब रुपार म्हळ्यार मुर्ती रुपार आशिल्ले परमात्माल दर्शन घेनाशी थंय बशिल्लो कृष्णाले दर्शन तांणी परे घेतली खंय. तशी बारी धन्य जालींची की तांणी आतां 3 रुपान थंय आसना कोण कोण परशुराम आनी वेदव्यास आनी कृष्ण 3 रुपार आशिल्ले थंय परमात्मा तागेले भक्त खंयचे रुपार खंयचे भक्त आसाचे पळय खंयचे रुपाचे भक्त कोण आसाचे तांकां पुराय जनाक ते रुपान अनुग्रह करतकय आनी वसुदेवाल करीन दक्षिणात्मक बहुदक्षिणात्मक म्हळ्यार नाना रिती दान दक्षिण दिवचे तसले एक हें कसले याग करयसिता. परमात्मो सर्व लोक व्याप्त नव्हतो. त्या वेळार सूर्यग्रहण कालार त्या रामहरद तीर्थांत कितली जन नाल्यांची तितली जनाक दर्शन दिलें की ताणें. ताजे नंतर कृष्ण द्वारके वचून थंय महाअश्वमेध रुपाचे महाअश्वमेध मणकेची एकाह क्रतू म्हणून म्हळ्यार अश्वमेध म्हळ्यार समग्र भूमंडल कोण आळसिता एकचक्राधिपती सार्वभौम म्हणटा पळय ताणी करची यज्ञ ते विंगड कोणाकय ते करूं अधिकार ना. इथे म्हळ्यार पुरो जनाक गेलवं अश्व खंय वता थंय तितले जना ताणें गेलवं जाता. ते सोमयाग म्हणटात जाल्यार सोमयाग जाल्यार तांतो पशुबली आस कोण पशु म्हूण म्हळ्यार अश्वमेध अश्व. तेवय एक नियम आस शरिराचे येद्रा भाग काळे गंडी भाग धवे सुका निडलारी तिलक कशी सुका आनी ताक जे आनम्म जाले त्या गोड्याचे आनम्म कोण आसाची ते आनम्मय सोम यागांतो तांणी सोमपान केलेले जेवण जावन सुका आनी यागा दवरचे घोड्याकय जन्म आयल कुडले उदा पिवच पशी पुढे सोमपान करय सुकाकय. तशी येतेच भोवच्या पेटोवचे ह्या पुरो जनाक वतस कोणय शत्रून बांदून घाल्ल्या म्हूण जाल्यार युध्द करून गेलून हाडका मात्र न्ही खंय 1 वर्ष पर्यंत दिग्विजय कोण ते अश्वासोण 1 वर्ष पर्यंत खंय खंय ते वता थंय थंय रायांक गेल्या कपकाणीक घेवन येवन मागीर ते याग कोरका. ते दोळ ते यजमानान यागशालेन तूं वचुका गांवची भायरी
प्रति दिवस विष्णुक्रमण होम कोरका गोडे आयले मळ्ळी नंतर ताका गोडो गून येईल बळते दोळते केदना गोडे सोडला तेदना दुखून यज्ञ जतर आसता गोड आयलो मळ्ळी कुडले होम करताची होम करून ताजी बपे म्हणटा पळय ते होम करचे ते होम करून सोमयाग करताची कडेर म्हणटा नवभ्रत स्नान करताची म्हण सांगून असं अवभ्रत स्नान जातना अश्वमेध याग जाल्ले म्हण सांगून ब्रह्महत्यादी सर्व दोष परिहार जाता ताजे निंतर सर्वाभिष्ट प्राप्ती जाता म्हण सांगून ते अश्वमेध याग प्रशंसी केला जाल्यार कृष्णा कसले असाध्य म्हणना नव्हे तशें तो एकाह क्रतू म्हळ्यार कसलें म्हळ्यार एक दिसान तूं ते अश्वमेध याग करचें म्हळ्यार एक दिसान तो अश्वमेध याग करचें म्हळ्यार एक दीस भितर इतलेय जावका इतलेय हांच्यान अश्व भोंवून येवका ताजे नंतर एक दिसान तूं ते एक वर्सांत वरलेले रायान करचें तितलें यागय कृष्णा कसलें असाध्य म्हणना न्हय तो करता भीम अर्जुन कृष्ण पुत्र तांणी पुरे रथार चोवन एक याम सगळे दिसाचे एक यामांत यागाचे घोडे सर्व कडेन व्हरून हाडले की तांणी जरासंधादी समस्त तसले सल्पराय ते एका क्रतूक अड्डी दिवच्या युद्ध आयल्यांची सगळो दीस 4 दीस उपर युद्ध जायनी भीमान क्षणार तांकां पराजीत केले ते दिव्य जावन आशिल्लो घोडो नमे कृष्णाल घोडो एक याम भितर सगळी पर्यटन करून गून येयला मागीर ते दिनाश्वमेध सिद्धी खातीरची कृष्णान निर्माण केलेले घोडो तो एक दिसांत 1,00,000 योजना पर्यंत भोंवच्या समर्थ जावन आशिल्लो घोडो हांगा वेदव्यास रुपाचो कृष्ण म्हळ्यार परमात्मो वेदव्यास रुपार यज्ञ कोरोच्या बसला कृष्ण परमात्मची तो यज्ञांत दीक्षित जावन बसला ते भितर ते यज्ञ जातनासतनाची एक ब्राह्मण हातांत एक तण घेवन येयला रडत काही सांगता काही मेगेल चेडूं जन्म आयली कुडले अदृश्य जाताची म्हणटना अर्जुन सांगता काही हांव तुगेले चेडवांक रक्षण करता म्हूण सांगता की अर्जुन ताका उत्तर दिता त्या ब्राह्मणाक तेदना ब्राह्मण निमगीत की कृष्ण बलराम प्रद्युम्नांकय या कोरूक हें काम करूं जायनी तूं कशी करता म्हूण म्हणटा की कडेरी अर्जुनाक त्या वेळार ಸ್ವಲ್ಪ ಹಂಗಂತ ಸುರಾವೇಶ ಆशिल्लो म्हळ्यार युद्ध न्ही करून ಸ್ವಲ್ಪ द्रप्त जाल्लो कोणाक द्रप येता तेदन असुरावेश आसा म्हणल्याक कोणा मेगेल समान कोणेय ना म्हूण मेरवता तेदन असुरावेश आसा म्हणल्याक थंयक तांणी भक्त म्हूण जाल्यार कृष्ण ते दर्प शांती करता चांग वाट दाखयता तशें हांगा अर्जुन कृष्णाल व्हड भक्त आनी अर्जुन तशी सामान्य एक राजस पुरुष म्हूण म्हणलें म्हण की न्ही दैव अंश संभूत तो जाल्यार तसल अर्जुनाकय मातशें युद्ध न्ही करून कृष्णाल एक यज्ञाश्व घेवन आवय एक याम भितर सगळी भूपर्यटन करून आयलो तसल पुरे तागेले मनांत दर्प आशिल्लें कितें द्रप्त जालेलो अर्जुन ते कलुशीत मनान म्हणाल खंय कुडले ब्राह्मणा हांव कृष्णाल वरी न्हय म्हूण कृष्णाल वरी न्हय म्हूण म्हळ्यार तागेले मनाक कसं आशिल्लें कृष्णाच्या न्हय जाय न्ही हे पळय करूंक म्हूण सांगून सांगिल्लो ताणें तशी ताजे अर्थ कसो निजावन म्हूण म्हळ्यार कृष्णान बलरामान एद्दोळते तुगेल चेडूं आमी रक्ताची म्हूण आश्वासन दिनी म्हूण सांगूचें मुखार शिवाय कृष्ण बलराम कृष्णाल चेडूं पुराय युद्धा येवन ते मेगेल चेडवांक वापस हाडूं येवन तांणी अशक्त जाल्ली म्हूण तशी सांगिल्ली न्ही ब्राह्मण केन्नाय पटी मारना ताणें कसं म्हळ्यार कृष्णाच्या न्हय जाय न्ही कृष्णाल चेडवाचें न्हय जाय म्हळ्यार कोणेय म्हाका आज थंय आश्वासन दिनी तुगेल चेडूं आरक्षण करताचें म्हूण सांगून तूं एकल्यान दिलेलें म्हूण सांगूचें मुखार कृष्णाल हागेल अर्जुनाल मनांत ते असुरावेश आशिल्ले देखून द्रप आशिल्ले देखून तो कुडले म्हणाल की बाय हांव कृष्णाल वरी न्हय न्हय हांव तुगेले चेडवां खंडीत राखून हाडटा म्हूण म्हणलें म्हणाल खंय खांडव वनांत तितले देवतेंक गेलवला आनी मुखार सुनून हिमातक वच म्हळ्यार असुरांक गेलवचें आस आतां आमकां दिसता खांडव वनांत देवतेंक गेलवून घेतिल्लें ताणें जावन देवते गेलो म्हळ्यार इंद्रादी देवते आयलीत न्हू ते पावस देवतान युद्ध करूंक
जाल्यार इंद्रा समीत गेलवला म्हण ताणें सांगलें जाल्यार तें जावन गेलेलें मुखारसून निवातक बच असुरांक हांव गेलवता म्हण कशी सांगली ताणें भविश्य नव्हतें म्हळ्यार प्रतिकल्पांतूय रामायण कृष्णायण म्हळ्यार कृष्णाल काणी पांडवांगेल काणी तशी आसता तशी इंद्रू अर्जून जावनूय येता म्हणटन ताका पुरे कल्पवृत्तांत गुत्त सुनश्च पुरो तशी संभव एक सांगचे विशय सहज नवें जाल्यार हेंवूय गुत्त सुख आशिल्लें ताका ब्राह्मण पुत्रांक वांचचे विशय हांव सलवता उत्तर दिवनूय सलवता म्हूण म्हळेलें गुत्त सूख आशिल्लें तें गुत्त जैनी ताका म्हळ्यार तत्कालांत एक असुरावेश आशिल्लो न्हू तागे लागीं तशी जेवो पांडवांक ऋषिशृंग निवासी जावन आशिल्लो ऋषीन पुराय निवातक वचाल विशय भूत भविश्य पुरे सांगतना तूं निवातक वचाक अर्जुना तूं वरचें तांकां म्हणून सांगला देखून ताका गुत्त सुनूय आसच्या पुरो म्हूण लेखूं येता जाल्यार निमातक वच म्हळ्यार कोण म्हण पळया निमातक वच म्हळ्यार प्रहलादाल भाव अनुहलाद हलाद समलाद तांतू समलादाल चेडूं 3 कोटी निमातक वच राक्षस तांणी समुद्रा भितर निप्पोन बसचें इंद्रादी देवतींक पीडन करचें देवतेल निमती गंधर्वाल निमती नागाल निमती राक्षसाल निमती तांकां मरण ना म्हूण म्हळेलें वर आशिल्लें अर्जुन स्वर्गा दुखून घुवन येता पळय मुखारसून केदना युद्धा खातीर तो स्वर्गा वचून पुरे शिकून येता पळय तेदना अर्जुन हांकां मारता आनी आमी त्या निमातक वचाल काणी पळोवची आसा तशी आतां कृष्णालय जरा इतले जंब कोचूंक घेतिलो अर्जुन हांव वता म्हूण म्हणटना कृष्ण निमगीत के ह्या विशयान तुका जावन तुका करूं कसलें साध्य आसवें म्हूण अर्जुना एक नमने लज्जी जाता कळ्ळें इत्याक कृष्णान अशें म्हणलें म्हूण फुडलें कृष्ण म्हणजे जायत वस्तू तेदना अर्जुनाक प्रतिज्ञ केला हांव तुगेले पुत्ताक रक्षण तुगेले चेडवां रक्षण करता जन्म दिल्लेल्या चेडवांक हांव रक्षण करता म्हणून प्रतिज्ञ केला कृष्णान तूं जन साध्य जाता म्हूण लेखला म्हणली न्हय तैक ताका एक नमने लज्जी जाली संशय जाले कुडल्या जाल्यार जंब सोणी ताणें तो कुडल्या म्हणाल खंय एकवेळ जाय न्ही हांव अग्नी प्रवेश करता म्हूण आनी ಸ್ವಲ್ಪ जन यादव तागे लोट चमकल्यांची जाल्यार बलरामो प्रद्युम्नो अनिरुद्ध 3 जनाक अर्जुनाल सहाय पेटयना खंय इत्याक म्हूण म्हळ्यार अर्जुना लोट चमकला तांणी सलवताची म्हूण तांगेले कीर्ती प्रतिश्ठेक उणेपण जात नवें म्हूण म्हळ्यार अर्जुन ब्राह्मणपुत्राल रक्षणे हांव वत्ता कृष्णा म्हणून दरपार म्हणटन नवें कृष्णान वैरे तुवें हें काम कोर का वस म्हूण सांगलां ना नवें तितले जनाल मध्येन तूं ताण निमगेल न्हय तूं कसो करता तूं जात हें म्हणून सांगून तेदना अर्जुना एक अळशीक जालें नवें जाल्यार जायत वस म्हूण म्हणटना जायत वस म्हूण कृष्णान धोरण हेर सांगिल्लें जाल्यार अर्जुनाल म्हणा ना ना मेजन जात म्हूण तागेलें मन आशिल्लें देखून जायत वस म्हणला ताणें जाल्यार एक अहंकारार आनी एक प्रतिज्ञ करता जाय न्ही म्हूण जाल्यार हांव अग्नी प्रवेश करता म्हूण सांगून तशी बलराम प्रद्युम्न अनिरुद्धाक वच्चा सोणानाशी अर्जुन मात्र वच्चो म्हणून सांगून पेटयलो इत्याक म्हूण म्हळ्यार हांगा सांगला प्रियो हि नितराम रामः कृष्णस्यानुच तम सुतः अनिरुद्धः कार्ष्णिमनु प्रद्युम्नादयो अजनिष्ठ हि म्हळ्यार कृष्णाक अत्यंत प्रितीचे बलराम कै तागेले नंतर प्रद्युम्न कै तागेले नंतर अनिरुद्धाल वैरी प्रीती कै म्हळ्यार प्रद्युम्नाल पूत अनिरुद्ध नातू अनिकी प्रीती नवे प्रद्युम्न पूत तशी अनिरुद्ध हांनी अनिरुद्धाक त्याग जना सोण मागीर अर्जुनाक वस म्हूण म्हणला तई अर्जुन कसो करता तिगेल प्रसव कालांत अस्त्रान दिग्बंधन करतके जाल्यार जन्मलेल चेडूं थंय दुखुनी माय जाल्लें सर्व जन भारी बेजार जाल्ले ब्राह्मणान अर्जुनाक मस्त निंदन केली खंय म्हळ्यार हे चेडाले प्रसवा वेळार ताणें बाणान एक पंजर केला एकल्यान एक मुसू समीत भितर प्रवेश करूं ना तशी जाल्यार चेडान रडलेलो शब्द आयकला अपहरण जावन चमकला अपहरण केलें कोण म्हूण कोणाकय कळ्ळी ब्राह्मण यो कृष्णाले वता कृष्णाले सानिध्यार अर्जुनाक नाक्क जाल्ले तो उलयता यो नपुंसको यो हेडी अर्जुन हाणें आश्वासन दिलें म्हाका येद्दोळ कृष्णान समीत तुगेले चेडा वांचयत म्हूण म्हणी आशिल्लें जाल्यार हाणें दिलेलें आश्वासन नमगलो हांवच मूर्ख म्हाका देवाले अनुग्रह नानातिल तेन्ना हे मूर्ख अर्जुनाले दुर्बुद्धीचे अर्जुनाले आत्मप्रशंसेक हांव कशी नमगलो म्हूण सांगून
देवाक वेदूर रबल्या बरी जलनमे देवाला निर्णयाका वेदूर उलयल्या बरी जलनमे म्हणून पश्चाताप पावल की आणि अर्जुना धिक्कार धिक्कार म्हणाल काही कुडले अर्जुन सर्व लोक शोधन करून येता काही यमलोको इंद्रलोको अग्निलोको निरतिलोको चंद्रलोको वायू वरुणालोक पाताळ अंतरिक्ष पुराय शोधन करून येऊन खंय त्याचेर दिसनी म्हणून सांगून कृष्णाला आयलो अग्निप्रवेशाक सिद्ध केलकय तेदना अर्जुना कृष्ण राब राब एक कडेन वचून येवी आम्ही म्हणून सांगून त्या ब्राह्मणाकय ते अर्जुनाकय तागेले एक रथारी घेऊन सप्त समुद्र दांटून उत्तर दिक्का प्रयाण करतरस ते रथ कशे शिले म्हळ्यार शैब्य सुग्रीव मेघपुष्प बलाहक हे चारी घोडे कृष्णाले रथाचेचे ते गरुड ध्वज आशिल्ले तसले कृष्णाल रथ ताजेवरी बैसून कृष्ण वर्तरस जाल्यार सारथी ताज्यो दारोको म्हण ताका देवाईन सीतकय आणि अर्जुनाक सारथ्य करी म्हण म्हणटकय तशी सारथ्य कोरून तो रथ घेऊन अर्जुन रथ धांवडायतरस कृष्ण ब्राह्मणा लोट बसला ते वतर असताना पर्वत मेळो आड समुद्र मेळो कसले जेवो ते रथ आयलो म्हण कळ्ळी कुडले पर्वत सीळ जावन वाट सोडतकय समुद्र उद्दा एकडे तेकडे वचून वाट सोडतकय तशी कडेर म्हणटना अंधता मिश्र लोक मेळ्ळे सुदर्शन चक्रान अंधता मिश्र लोक भेदन करून मागीर घनोदकस त्यावेळी दणसून चमकलो तागेल धामारी चमकलो कोणाले कृष्णालेची धामारी चमकलो थंय कसलेची काळोखनी ना अंधता मिसांतू जोर काळोख जेता तांकां जाल्यार कृष्णाल सुदर्शन चक्र तांकां उजवाड दिता वच्चाक तशी ते तागेलेची मुक्त धामाक चमकल कुडले थंय प्रवेश ना अर्जुना इत्या म्हळ्यार थंय वचूंक जाल्यार तितले तांगेल साधन जावन सुका मोक्षा वच्चे कोण म्हणून गोतच ना रथांतू ब्राह्मणाके अर्जुनाके रथांतूची दूर राबयले कृष्ण आणि तो तागेल मूल रूप दाखयले की अष्टबाहू असूचे मूल रूप ताणें दाखयले ते दूर राबयले रथ म्हळ्यार खंय म्हळ्यार तीन धाम अनंतासन श्वेतद्वीप वैकुंठ हे धामत्रय तीन धामांतूय मुक्तस्थान आणि अमुक्तस्थान म्हणून म्हळ्यार दोन्ही भाग आस मुक्तस्थानांतू अमुक्तान वचाना इत्याक म्हळ्यार तांगेल साधन परिपूर्ण जायनी मुक्तस्थाना चमकल जना वैकुंठा चमकल जना वापस येवचना जाल्यार अमुक्तस्थाना आशिल्ले जना आनी साधन करून कृष्णाला वचका म्हूण सांगूनच तशी अमुक्तस्थानांत तांकां राबयले आनी मुक्तस्थानांतू तागेल मूल रूप कसं असं ते अष्टबाहूचे ते तांकां दाखयले म्हूण तशी लेखूक आमी ते विष्णू रूप कशें आशिल्ले म्हूण म्हळ्यार 1000 पोडे सोचे शेषाले आंगा वयर बैसूनच खंय तो सूर्याले कितले कोटी सूर्याल तेजसो तागेल्या आंगा दुखून येतरस तशी झगझगी असूचे पितांबर नेसला आणि थंय ब्रह्मादी देवते मुक्त जल ब्रह्मादी देवते तांणी आराधन करत रसचे तशी मागीर कृष्ण एक मुहूर्त थंय आशिल्लो मागीर ते ब्राह्मणाले येद्दोळ कोण कितले पुत्र गेल्ल्यांचे पळय तितल्यांकय घेवन येता तांणी कोणेय न्ही सुनंदू नंदू असल पळय विष्णू पार्षद प्रारब्ध कर्मान बुंचेर जन्म आयिल्लीची तांकां बुंचेर जन्म येवका म्हूण म्हळेले एक शाप आशिल्ले शिवाय थंय तांणी आसुका म्हणना तशें जावन जल्लेले शिशू माय जाता आशिल्ले ते अर्जुनाल अहंकार नाश कोरका म्हळेल खातीर ते ब्राह्मणाल गेल्लेले शिशूंक पुरे अनंतासनांत हाडला अर्जुनाल वयर कोप आसून म्हूण लेखून प्रीती आशिल्ली जी कोण भक्तांक तो ज्ञानोदय जावचे तशी करता कडेर आत ते अप्राकृत जावन आशिल्ले अनंतासनांत व्हेल्लेले तांकां अनंतासना म्हळ्यार अनंताल वयर आशिल्ले म्हळ्यार अनंतासना लोक ते थंय दुखून कृष्ण भायर येता अर्जुनाल वटू ब्राह्मणाल वटू आनी तागेले येद्दोळ अडगून गेल्ले चिरडूवाल वटू रथारी द्वारकेक गुवन येयला ब्राह्मणांक ते गेल्लेले चिरडुवां पुरे ब्राह्मणांक दिता मात्र न्ही एक मुहूर्त भितर द्वारकेक गुवन येयला याग सोण चमकलो नवे लोक शिक्षणार्थ म्हणटाची म्हळ्यार लोका जन यो यो कृष्ण यागसून उठयलो दोश येता म्हणटात नवे तशें जावन न्ही जावन देवाक कसले दोश म्हणना जाल्यार जनान
दोषस म्हणून उल्लोचनाच एक अन्य कसं म्हणा कृष्णू त्या दिवशी यागसोन उठायला आम्ही चमकाला इत्या म्हणून लेखूनच ताजे खातीर लोकशिक्षणार्थ जावन प्रायश्चित्त करता वापस गुण तो यागो करता. तशी म्हळ्यार यज्ञांतू दीक्षित जावन आशिल्लो यजमान यागसोन विंगड कडेन चमकल्या प्रायश्चित्त करका म्हण सांगून आसा. तशी आतां कसं जालें केवल एक देड मुहूर्त म्हळ्यार 3 घळिगे 3 घडी म्हूण म्हळ्यार 1 घंटा 12 निमिष भितर अनंत आसा नाव थंय वचून येयलो मांत्र न्हय थंय मागीर 2 घडी थंय तागेले ते मुक्त नियामक रुपान बशिल्लो कृष्ण तशें जावन अनंत आसना वचून येयले वेळ 24 निमिष भितर वचून येयलो खंय बारे आश्चर्य दिसता आमकां जाल्यार देवाक सगळें असाध्य न्हय म्हूण सांगून लेखुका. तशी कृष्ण यज्ञा ब्राह्मणाक ते चेडवान दिवन ब्राह्मणाक पेटयता मागीर यज्ञाक कितले जन आयल्यांची तांकां पुराय सत्कार करता तागे सदां सर्व काळ तागेले सेवा करचे ब्रह्मादी देवतेंकय सत्कार करता. हाचे नंतर अवभृत स्नान करता ते यज्ञाचे ಈ ಕೋರ್ನು ದ್ವಾರಕ್ಕೆ ಗೂನೆತ್ತ ದ್ವಾರಕ್ಕೆ ಗೂನೆತ್ತರಿ वक्र म्हणताची तो कृष्णाक युद्ध आपयतकी जघाना गदया कृष्ण तत्क्षणात् सविडूरथम विडूरथः तमो गच्छ दंतवक्रे च यो असुरः. कृष्ण दंतवक्राक आनी तागेले भाव विडूरतो दोग जनाक गदेन मारनो दिश मारतके. विडूरतो अंधतमसा चमकलो दंतवक्रालांतू आदि हिरण्याक्ष म्हळेले असुर आशिल्लो तोवय तमसाक चमकलो जाल्यार दंतवक्र कोण म्हण म्हळ्यार जय विजयाले एक आमी म्हणटा पळय कडेचे सुरवेक हिरण्याक्ष हिरण्यकशिपू रावण कुंभकर्ण आत्ता शिशुपाल दंतवक्र तिन्नी जन्म तांगेलो जेवो भागवतांत राजसूयाचे अग्रपुजे संदर्भार शिशुपाल बदी जाल्ले मागीर कृष्ण एका याग करून दंतवक्र मारले म्हूण सांगून शिशुपाल वदे समाचारा निमती कोपून दंतवक्र आयलो म्हूण जाल्यार सूर दुखून अण्ण हिरण्यकशिपू जाल्यार सुरवेक तम्म हिरण्याक्ष मेल्लो रावण अण्णा तम्म कुंभकर्ण मेल्लो तशीच शिशुपाला पशी पुढे दंतवक्र मेल्लो म्हूण सांगून शिशुपाल तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान शिशुपाला वदे पशी पुढे दंतवक्र वदे सांगला जेवो दंतवक्रालांतू विजय म्हणलो वैकुंठ द्वारपालक तो परमात्माले एक उदर प्रवेश केले. हे इतल्या मी तात्पर्य निर्णयांत पळयलेली काणी. आतां ही महाभारतांत समन्वय करून पायच्या दिसाक पळया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.